आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय करतेस काकू? स्वयंपाक करते ग। सगळ्यांसाठी बनवतेस? हो। सगळ्यांसाठी म्हणजे सगळ्या देसाईंसाठी। वाह, तू पण शिकलीस काकू? हे म्हणजे ह्या अशा लोकांशी ना असंच वागलं पाहिजे। हे बघ कीर्ती, मी काही शिकले वगैरे नाहीये आणि हे मी माझ्या मनाने करत नाही। मला घरात परत वाद नको आहेत आणि कोणाकडूनही काही आरोप ऐकून घेण्याची इच्छा नाही। म्हणजे तुला असं वाटतंय का की काही जणांसाठी जेवण बनवलं नाहीस तर या घरातले वाद थांबतील? मला जेवढं जमतंय तेवढं मी करते। बरोबर आहे तुझं, पण ही लोक इथेच राहतात ना, समोर येणारच तुझ्या, आणि समोर आले तर वाद होणार ना। कीर्ती, त्यासाठी मला ना या घरातून कोणाला काढून टाकायचं नाही आणि हा निर्णय माझा नाही, शिवाय तो माझा अधिकारही नाहीये। तू हे बघ, मी असं कुठे म्हणाले की तू त्यांना घरातून हकलवून दे। ते आउट हाऊस मध्ये राहूच शकतात ना, म्हणजे रोज रोजची भांडणं तरी थांबतील, सगळ्यांना शांतता मिळेल। आणि आउट हाऊस मध्ये राहणं काही कमीपणाचं नाहीये, आम्ही सुद्धा राहतोच ना। मी तर या घरची मुलगी असून सुद्धा आउट हाऊस मध्ये राहते, वाईट काय त्यात? हे बघ काकू, मला मान्य आहे निर्णय तुझा नाहीये, तुझा अधिकार नाहीये, तू असं म्हणतेस, पण घर तर तुझंच आहे ना, तुझंही या घरात काहीतरी महत्व आहे, हो ना? आणि काकू, ती दिव्या तुझ्यावर वाटेल ते आरोप करते, खूप मोठा आरोप केलाय तिने, आणि तरी सुद्धा या घरातली लोक तिला काहीच बोलली नाहीये, तुलाच बोलतात। मला तर आश्चर्य वाटतंय, तू अजून निर्णय का नाही घेतलास? तुझंही घर आहेच ना? ठीक आहे, मी फक्त तुला सांगायचं काम केलंय, बाकी तू विचार करच। चला, माझं काम झालं, मासा गळाला लागला। आई शपथ जीजू, काय जबरदस्त आयडिया सांगितले तुम्ही। हा ना भाई, ही आयडिया काम करून जाणार, एक नंबर आयडिया, एक नंबर। बरोबर, ऐका ऐका ऐका, आपल्याकडे ना खूप कमी वेळ आहे, त्यामुळे आपल्याला जे करायचं ते पटकन करायला लागेल। जीजू टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही करून टाकू पटापट। अरे भाई लोक तयार आहेत ना तुम्ही? काय झालं शिवा? काही नाही, अशी कुठला राडा नको व्हायला आता। नाही होणार कुठला राडा, तसं नाही, रिस्कच नको कोणती। तुला माहिती आहे ना आधी काय झालं, आता काय होतंय आपल्या बरोबर। मान्य आहे शिवा, पण आपल्याला वाकड्या रस्त्यावर गेल्याशिवाय काही पर्याय नाही। बरोबर आहे भाई। भाई लोक, हा प्लॅन सक्सेसफुल होणार, त्यामुळे आता थांबायचं नाही। हात तुझा खे हाती, तुझ तुझा रे साथी, पायात तू बांधून घे क्षण सारे, टाक काळावर माती, नशीब कोरून हाती, पाऊल घे जिंकायचे रण सारे, काळ्या नभाचा तू ध्रुव तारा, पिऊन घेणे अंधार सारा, उठ रे चल रे उड रे, झेप घे किंवा टुनी बळ सारे, वाट पाहू दे काही दिशा, आता थांबायचं नाही, आता थांबायचं नाही। सीताई, तुमच्याशी जरा बोलायचं होतं। ऐक ना उर्मिला, अरे हे बघ, ऐक तू, अरे असं तू आई ऐक, उर्मिला, अगं हे काय बॅगा वगैरे घेऊन कुठे चाललीस? काकू
काय करतेस तू? ताई मी या घरात राहू शकत नाही. काय? आणि हा निर्णय मी विचार करून घेतलाय. नाही ग उर्मिला, काय वेडेपणा आहे हा. ताई काय वेडेपणा आहे म्हणजे? आणि मला नाही वाटत आहे की मी काही चुकीचं करते. आपलं बोलणं झालं याविषयी. ताई मग तू सरळ सांग ना की तुलाही हेच वाटतंय की दिव्याला मीच धक्का दिला. आणि जर तुम्हाला सगळ्यांनाच हे वाटत असेल तर मी हे घर सोडून जाते. अहो तुम्ही असं नका ना बोलू. तू का मध्ये बोलतीयस? त्यांनीच धक्का दिलाय हे खरंय आणि त्यांना हे मान्य करायचं नाहीये म्हणून त्या घर सोडून जायचं म्हणताय. बरोबर ना काकू? दिव्या मी तुला विचारलं नाहीये ताई, मला तुझ्याकडून उत्तर हवंय. हे बघ उर्मिला, असे तडकाफडकी निर्णय घ्यायचे नसतात. अगं तू काही केलं नाहीयेस हे माहिती आहे आम्हाला सगळ्यांना. चांगलंय हो, तुम्ही हे मुद्दाम करताय ना काकू? तुम्हाला तुमची चूक मान्यही करायची नाहीये आणि घरच्यांना स्वतःच्या बाजूनी करून घ्यायचंय म्हणून. ताई मग जर ही चूक मी केली नाहीये तर ह्यांनी या घरात राहायला नको आहे. उर्मिला, सीताई बघताय ना तुम्ही मी काय म्हणाले होते? आम्हाला चुकीचं ठरवण्यासाठी ह्या कुठल्याही थराला जाऊ शकतात. अगं हे काय बोलतेस तू? हे जरा टोकाचं होतंय उर्मिला. काय टोकाचं होतं आई? ह्या लोकांना आउट हाऊस मध्ये राहायला काय प्रॉब्लेम आहे? इथेच का राहायला पाहिजे? म्हणजे याला काय अर्थ आहे? म्हणजे नुकसान झालं आमचंच आणि शिक्षाही आम्हीच भोगायची? उर्मिला काकूने काहीही केलेलं नाहीये आणि माझा काकूवर पूर्ण विश्वास. या घरातलं कुणीही तिच्या पाठीशी उभं नाही राहिलं तरी मी तिच्या पाठीशी कायम उभी राहणार, काहीही झालं तरी सुद्धा. मला माहिती होतं तुम्ही त्यांचीच बाजू घेणार आहे म्हणून. आई बघतीयस ना, तुला खूप पुळका आहे ना यांचा. आता बघ आपल्याला अडगळीच्या खोलीत ठेवायचं म्हणतायत. दिव्या, कीर्ती, तुम्ही जरा थांबा. तुम्ही लहान मुलासारखं वागू नका. दिव्या बाळा, तुलाही थोडं समजून घ्यायला नको का? ठीक आहे सीताई, समजून घेते, पण समजून घेतल्याने माझं झालेलं नुकसान भरून निघणार आहे का? मी कुठे असं म्हणते, पण काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. तो द्यायला हवा की नाही?